इमॅजिन करा, एक एकदम खरपूस समोसा ज्याचा कवर क्रिस्पी असेल, आतमध्ये मसालेदार आलू मटारचं स्टफिंग असेल, पण अजिबात तेलकट नाही. हा समोसा इतका टेस्टी लागतो की तुम्हाला कळणारही नाही. इट इज नॉट डीप फ्राईड बट ओव्हन बेक. नमस्कार, मी शीतल काळे. आज आपण बनवणार आहोत एक एकदम ऑइल फ्री पण फुल ऑन टेस्टवाला पंजाबी समोसा. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. मी इथे 1 कप बारीक चिरोटी रवा घेतलाय. खमंग आणि खस्ता कवरसाठी रवा अगदी बारीक असणं गरजेचं आहे. यात घालू चवीनुसार मीठ, ओवा आणि तूप. तूप नीट रव्यामध्ये मिसळलं की कवर छान फ्लेकी आणि क्रिस्पी होतं. मूठ दाबून गोळा धरला म्हणजे तूप नीट मुरलंय. आणि आता थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ मळून घेऊ. आपल्याला पीठ घट्टच ठेवायचंय. जर ते मऊ झालं तर कव्हर नरम पडेल आणि समोसे क्रिस्पी अजिबात होणार नाहीत. पाहू शकता, हे संपूर्ण पीठ भिजवण्यासाठी मला साधारण अर्धा कप पेक्षा कमी पाणी लागलंय. आता हे पीठ आपण एका ओल्या फडक्याच्या साहाय्याने 20 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवू. आता आपण स्टफिंगची तयारी करूया. एका कढईत आपल्याला 1 चमचा बडीशेप, जिरं आणि धणे हलकेसे भाजून घ्यायचे आहे. फक्त हलकेसे गरम करायचेत, जेणेकरून आपण ते खलबत्त्यात छान क्रश करून घेऊ शकू. मसाले आपल्याला इतपत भरडसर वाटून घ्यायचे आहेत. एका मिक्सरच्या भांड्यात 1 इंच आलं, 3 हिरव्या मिरच्या घालून पेस्ट तयार करून घेऊ. पंजाबी समोश्यामध्ये लाल तिखटाची चव तितकीशी चांगली लागत नाही, म्हणून हिरवी मिरची प्रेफर करा. आता भाजी बनवून घेऊ. त्यासाठी कढईत 1 चमचा तूप घालून भरडसर केलेले मसाले, हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट घालून 30 ते 40 सेकंदासाठी छान परतून घेऊ. आता आपण घालूया उकडलेले बटाटे, उकडलेले मटार आणि चवीनुसार मीठ घालून एकदा छान हलवून घेऊ आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटासाठी छान वाफ आणून देऊ. बटाटे थोडे कढईला लागले की भाजीची चव अजूनच एकदम खुलून येते आणि समोश्यांची चव आपोआपच वाढते. आता भरपूर सारे कोथिंबीर घालून पोटॅटो स्मॅशरने आपण बटाटे थोडे स्मॅश करून घेऊ. इथेच तुम्ही चाट मसाला आणि काळी मिरी पावडर ऍड करू शकता. आपली भाजी तयार आहे. समोसे बेक करण्यासाठी बेकिंग ट्रेला आपण हलकसं तेल लावून घेऊ. आता आपण पोळीच्या आकाराचा एक गोळा घेऊन अंडाकृती पातळ लाटून घेऊ. सुरीच्या साहाय्याने या पोळीचे आपण 2 समान भाग करू. कापलेल्या काठावरती आपण थोडंसं पाणी लावून घेऊ आणि ओपन एजेस नीट सील करून एक कोन तयार करून घेऊ. आता आपला कोन छान नीट सील झालाय. एका डाव्या हातावरती कोन बसवून त्यात मावेल तेवढी भाजी घालून घेऊ. आता उरलेल्या भागाला हलकं फोल्ड करून सगळ्या कडा छान बंद करून घेऊ. बघा, एकदम छान समोश्याचा शेप तयार झालाय. आता हे समोसे आपण बेकिंग ट्रेवर ठेवून थोडंसं तुपाने किंवा तेलाने ब्रश करून घेऊ. ओव्हन मी आधीच 180 डिग्री सेल्सिअस वरती प्रीहीट करून ठेवला होता. आता ट्रे ओव्हनच्या रॅकवर ठेवू आणि 20 ते 25 मिनिटासाठी समोसे बेक करून घेऊ. गरमागरम ओव्हनमधून बाहेर आलेले हे समोसे, कुरकुरीत कवर, मसालेदार भाजी आणि जबरदस्त चव. तेलाशिवाय ही मजा दुप्पट. हेच आहेत आपले बेक समोसे. कसे वाटले हे बेक समोसे? करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. लवकरच पुन्हा एकदा भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत लोभ असावा.